मंदिरामध्ये आपल्या सर्वांना एकत्रित केलं याचं कारण एकच आहे की आम्ही स्तुती आणि आराधना करावी. आमच्या आत्म्याने गप्प राहिलाय तर त्याची स्तुती आणि आराधना करावी ना. आणि म्हणूनच आता आपण गीत म्हणलं की अब किसी बात की मुझे कोई चिंता डर नहीं क्योंकि जीवन की रोटी देके वो चलाता कुशल से मुझे. आज किती जणांनी ही जीवनी भाकर खाऊन आलेली आहे. हालेलुया हालेलुया. यानं जर आम्हाला या जगामध्ये जगायचं असेल, आमच्या आत्मिक जीवनामध्ये आम्हाला जर मरायचं नसेल तर आम्हाला ही आत्मिक भाकर रोज आणि रोज खाल्लीच पाहिजे. हालेलुया. जगतिक भाकर तुम्ही किती पण खा, एक दिवस मरणारच. परंतु जर आत्मिक भाकर आम्ही रोज खाल्ली, हे खाणं म्हणजे काय? प्रभूचं वचन वाचणं, ते आमच्या अंतःकरणामध्ये ठेवणं आणि त्याप्रमाणे आचरण करणं. ही जीवनी भाकर आम्ही खात असताना, प्रभू ती वाचत असताना परमेश्वर आम्हाला अद्भुत रीतीने चालवतो. हालेलुया हालेलुया. तर प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये एक वचन आहे मत्तई 7:7 की मागा म्हणजे तुम्हास मिळेल. हालेलुया. मागा म्हणजे तुम्हास मिळेल. आपण अनेक गोष्टी मागतो. आज आमच्या जीवनामध्ये अनेक समस्या आहेत, अडचणी आहेत. आज आमच्या मुलांचा प्रश्न आहे, मुलीचा प्रश्न आहे, संसाराचा प्रश्न आहे, जॉबचा प्रश्न असेल. आम्ही अनेक वेळेस प्रभूकडे काय करतो? मागतो. आणि परमेश्वर आमचा विश्वास पाहून, आमची मागणी पाहून आम्हाला ते देतो. आमच्या जीवनामध्ये ती गोष्ट काय देतो? तो आम्हाला पुरून देतो, है ना. प्रत्येकाची आज साक्ष असणार आहे की येशूकडे मी मागितलं आणि येशूने मला दिलेलं आहे, असा प्रत्येकाचा विश्वास आहे. आपण शुक्रवारी साक्ष ऐकतो की प्रभूने कशा रीतीने अद्भुत रीतीने माझी मागणी पूर्ण केलेली आहे. प्रियांनो, आपण जे परमेश्वराकडे मागतो तेवढंच परमेश्वर आम्हाला देत नाही, त्यापेक्षा अधिक परमेश्वर आपल्याला देतो. हालेलुया. आपण प्रार्थना म्हणतो ना, आमच्या मागणे आणि कल्पनेपेक्षा प्रभू तू अधिक दिला देवा आहेस. हालेलुया. एक गोष्ट मागतो, परमेश्वर आम्हाला अधिक त्याच्यापेक्षा काय करतो? देतो, जास्त देतो. त्यासाठी आपण एक वचन वाचूया. इफिसियन्स पत्राचा 3रा अध्याय आणि वचन 20 काय सांगतो पहा. इफिसियन्स पत्राचा 3रा अध्याय आणि वचन 20. हालेलुया हालेलुया. इफिसियन्स पत्राचा 3रा अध्याय वचन 20. जास्तीत जास्त अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना ह्या पलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे अधिक्याने कार्य करण्यास जो समर्थ आहे. हालेलुया. त्या ठिकाणी वचन सांगते की जास्तीत जास्त प्रभू मला तू हे दे. आज माझ्या कामाचा मार्ग नाही बघा. परमेश्वर मला जॉब दे. परमेश्वर जॉब तर देणारच, पण आमच्या मागण्यापेक्षा अतिशय उत्तम असा जॉब परमेश्वर मला देणार, ज्याची आम्ही इच्छा पण केली नसेल किंवा ज्याची आम्ही अपेक्षा पण केली नसेल. असं प्रभू पण केव्हा? ज्यावेळेस आम्ही त्याच्यामध्ये आणि तो आमच्यामध्ये असल्याशिवाय काहीच होणार नाही. प्रभूची आट आहे, आपण जे काही मागतो ते मिळण्याच्या अगोदर परमेश्वर म्हणतो की तुम्ही माझ्यामध्ये आणि माझी वचने तुमच्यामध्ये असल्याशिवाय काही होणार नाही. त्यासाठी आपण काय वचन सांगतो की जास्तीत जास्त अर्थात आपल्या मागण्यापेक्षा आणि कल्पनेपेक्षा तो अधिक देणारा परमेश्वर. आपण वचन वाचल्या या ठिकाणी. तर पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो, आज पाहणार आहोत की असे काही लोक आहेत की ज्यांनी येशूजवळ मागितलं, परंतु येशूने त्यांना मागण्या आणि कल्पनेपेक्षा अधिक दिलेलं आहे. प्रियांनो, हालेलुया. असे 2-4 असे खूप लोक आहेत ज्यांना प्रभूने अधिक दिलेलं आहे, परंतु आपल्याला त्यापेक्षा त्यामध्ये अधिक 3-4 व्यक्तींशी पाहणार आहोत की ज्यांनी प्रभूला एक मागितलं, परंतु परमेश्वराने त्यांना अधिक दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो व्यक्ती आणि तो म्हणजे बेतसैदा तळ्याजवळचा 38 वर्ष दुखणे करी. हालेलुया. या ठिकाणी आपण आरोग्याविषयी पाहणार आहोत. परमेश्वर त्या व्यक्तीला आरोग्य दिलेलं आहे. एक मनुष्य आहे, है ना, आणि तो आजारी आहे. यरूशलेममध्ये एक तळ आहे, त्या तळ्याजवळ 5 पडवे आहेत आणि वचन सांगतं योहान शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि जर पहिल्यापासून आपण वाचलं पाहू काय त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर यहुद्यांचा सण होता. तेव्हा येशू वर यरूशलेमेस गेला. यरूशलेमेत मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे. त्याला इब्री भाषेत बेतसैदा म्हणतात. त्याच्या जवळ 5 पडवे आहेत. त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे.
ते पाणी हलण्याची वाट पाहत असत, कारण देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवत असे आणि पाणी हलल्यानंतर जो प्रथम त्यात जाईल त्याला कोणताही रोग असला बस तरी तो बरा होत असे. हालेलुया. प्रियांनो, ह्या ठिकाणी एक तळ आहे, एक तलाव आहे पाण्याचा, आणि त्या पाण्याच्या तलावाच्या बाजूला अशा पडव्या होत्या, अशा 5 पडव्या तयार केलेल्या होत्या, आणि त्या पडव्यामध्ये आजारी लोक पडलेले असायचे. त्यामध्ये लंगडे असतील, डोळे असतील, आंधळे असतील, किंवा जे आजारी आहेत ते असतील, खूप लोक त्या ठिकाणी पडलेले होते. आणि त्या तळाचं एक वैशिष्ट्य असं होतं की त्या तळ्यामध्ये देवदूत यायचा. देवदूत रोज येत नसे, कधीतरी यायचा, आणि ते पाणी तळ्यामध्ये उतरून देवदूत हलवायचा, आणि त्या पाण्यामध्ये जो कोणी त्या आजारी लोकांमध्ये जो कोणी पहिल्यांदा उतरत, एकच मनुष्य, अनेक लोक नाही उतरायचे, जो कोणी पहिल्यांदा उतरत असे तो बरा होत असे. हालेलुया. आणि वचन सांगतं की त्या ठिकाणी एक मनुष्य होता, त्याला 38 वर्ष झाले आजार झालेला होता. किती वर्ष? 38 वर्ष. नंतर आपल्याला आपण विचार करत आपल्याला खूप टेन्शन येते. 38 वर्ष म्हणजे काही थोडे नाही प्रियांनो. आपल्याला 8 दिवस तापाला तर आपण काय होतो, गळून जातो, किंवा आपल्याला अशक्तपणा येतो. परंतु हा मनुष्य किती वर्ष झालेला आहे त्या ठिकाणी आहे? 38 वर्ष. एका पलंगावर, एका खाटेवर पडून होता त्या पडवीमध्ये, आणि तो वाट बघायचा. देवदूत आला, पाणी हलवलं, हा उठूपर्यंत त्याच्या अंगात ताकद नव्हती, उठूपर्यंत दुसराच मनुष्य जायचा आणि त्या पाण्यामध्ये पडून बरा होऊन बाहेर यायचा. आणि मग हा मनुष्य वाट पाहायचा, आज तर मी पाण्यामध्ये उतरत, उद्या तर मी पाण्यामध्ये उतरत. ज्यावेळेस देवदूत यायचा, पाणी हलवायचा, परंतु ह्या मनुष्याला उतरण्याची संधी मिळत नव्हती. आणि मग त्या ठिकाणी येशू येतो, त्या ठिकाणी आलेला आहे. हालेलुया. हालेलुया. येशू त्या ठिकाणी आलेला आहे, आणि येशू त्या रुग्णेकराकडे पाहिलं, आणि येशूने जाणलं की हा मनुष्याला बराच काळ काय झालेला आहे, ठिकाणी पडलेला आहे. आणि मग येशू त्याला विचारलं की तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? हालेलुया. भावाला विचारते, तुला बरं होण्याची इच्छा आहे का? भावांना विचारते, तुम्हाला बरं होण्याची इच्छा आहे का? बहिणींना विचारत आहे. आपण आपलं उत्तर असं पाहिजे, होय प्रभू, मला बरं होण्याची इच्छा आहे. आणि प्रभू, आपण बोलल्याशिवाय प्रभू आपल्या जीवनामध्ये कार्य करणार नाही. आपण संधी दिल्याशिवाय, आपण मागितल्याशिवाय, कारण प्रभूचं वचनच सांगतं की मागा म्हणजे तुम्हास मिळेल. आणि त्याने येशूने विचारलं की तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? आणि तो फक्त म्हणू शकला असता ना माणूस की होय प्रभूजी, मला बरं होण्याची इच्छा आहे. पण त्याने काय म्हणलेलं आहे प्रभूला? प्रभू, मी पाण्यामध्ये जातो ना जातो, तोच कोणीतरी दुसरा येऊन पाण्यामध्ये पडतो आणि बरा होतो. मला तळ्यात सोडायला माझा कोणी जवळचा मनुष्य नाही. प्रभूला त्याने आपली समस्या सांगितली. तर वाटतं प्रभू आता त्याची अपेक्षा काय होती? प्रभू आता या ठिकाणी थांबणार आणि मला उचलून तळ्यामध्ये सोडणार, आहे ना. अनेक लोकांचे अनेक नातेवाईक असतील, त्यांना उचलून तळ्यामध्ये सोडण्यासाठी, आणि ह्यांचं कोण नसल्यामुळं जेव्हा येशूने त्याला विचारलं तुला बरं होण्याची इच्छा आहे काय, तेव्हा त्याला धाडस आला असेल, तेव्हा त्याला काय झालं असं, थोडी सहानुभूती वाटली असेल. हा मनुष्य आलाय, आता मला विचारत आहे बरं होण्याची इच्छा आहे का, कदाचित हा मला धरून पाण्यात सोडला अशी त्याची अपेक्षा होती. परंतु येशूने त्याच ठिकाणी त्याला काय म्हणलेलं आहे? वचन 7 सांगतं की येशू त्याच ठिकाणी त्याला म्हटलं की उठ आणि आपले पाय उचलून घेऊन चालू लाग. हालेलुया. हालेलुया. त्याची अपेक्षा काय होती की येशूने मला फक्त उचलून पाण्यात टाकावं, म्हणजे मी काय होईल? बरा होईल. मला येशू पाण्यामध्ये सोडवायला या ठिकाणी आला काय की त्याला असं वाटलं, अशी त्याची अपेक्षा होती. परंतु येशू त्याच्या मागणी पलीकडे आणि कल्पने पलीकडे अधिक केलं, ते म्हणजे की त्याच ठिकाणी त्याला बरं केलं. हालेलुया. पाण्यात जाण्याची गरज नाही, प्रभूने जागेवर त्याला बरं केलेलं आहे. ते फक्त इच्छिलं आजाराने मला येशूने पाण्यात सोडलं पाहिजे, परंतु येशू त्याला तसं काहीच केलं नाही. त्या जागेवर त्याला काय केलेलं आहे? बरं केलेलं आहे. प्रियांनो, प्रभू त्याला एकच सांगितलं, उठ आणि आपली बाग उचल, आणि खाट ज्या खाटेवर तू पडलेला आहेस ती उचल आणि चालू लाग. येशू म्हणला असता फक्त उठ आणि चालू लाग. येशूने खाट का उचलायला लावली त्याला? हालेलुया. हालेलुया. कारण ती खाट प्रियांनो त्याची साक्ष बनणार होती. हालेलुया. हालेलुया. तो उठला आणि आपली वचन सांगतो, तो उठला आणि आपली बाग उचलून घेऊन चालू लागलेला आहे. जेव्हा तो खाट घेऊन चाललेला आहे घरी प्रियांनो, सर्व लोक, जर तो एकटाच गेला असता लोकांचं त्याच्याकडे लक्ष गेलं असतं का? नसतं गेलं. परंतु ज्यावेळेस तो खाट घेऊन चाललेला आहे त्यावेळेस लोक म्हणत असतात, तू खाट का डोक्यावर घेतली, तू खाट का उचलली? आणि तो म्हणला असता, त्याने साक्ष दिली, ज्या बाजीवर मी 38 वर्ष पडून होतो ते बाज मला येशूने म्हटलेल्या मनुष्याने उठला आणि चालायला लावलेला आहे. हालेलुया. हालेलुया. मला पाण्यात उतरायची गरज
गरज पडली नाही, मला पाण्यात डुबकी मारण्याची गरज पडली नाही, तर ह्या बाजेमुळेच मला येशूने उठवलेलं आहे. आणि म्हणून मी बाज उचलून घेऊन मी त्याची साक्ष बनलेली आहे. आता एवढा मोठा 38 वर्ष म्हणल्यानंतर त्याला शक्ती नसेल अंगात, पण एवढा मोठा चमत्कार येशूने केला की ती खाट उचलण्याची ताकद, खाट उचलण्याची शक्ती प्रभूने त्याला दिलेली आहे. हालेलुया, हालेलुया. ती खाट देखील त्याला ओझं देखील वाटली नसणार, एवढी शक्ती त्याला प्रभूने दिलेली आहे. हालेलुया, हालेलुया. आपण जागेमध्ये बसलेलो आहोत, आमच्या पण जीवनामध्ये आजार असतील, समस्या असतील, अडचणी असतील, पण ज्यावेळेस आम्ही वचन ऐकत आहोत आणि प्रभू आम्हाला बोलत आहे आमच्या संगीत, तुला बरं होण्याची इच्छा आहे काय? होय प्रभू, मला बरं होण्याची इच्छा आहे. त्या क्षणी प्रभू म्हणतो उठ आणि या समस्येपासून मुक्त हो. हालेलुया, हालेलुया. प्रभूने त्याला फक्त वाटलं प्रभू मला पाण्यात सोडल, एवढी त्याची अपेक्षा होती. प्रभूने त्याच्या कल्पनेपलीकडे आणि मागण्यापलीकडे त्याच्या जीवनामध्ये काम केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. त्याला आरोग्य दिल्याबद्दल प्रभूने त्या मनुष्याला काय केलेलं आहे? आरोग्य दिलेलं आहे. त्यानंतर आपण पाहतो दुसरा जो आहे त्याच्या जीवनामध्ये प्रभूने उद्धार दिलेला आहे. हालेलुया, हालेलुया. तारण दिलं प्रभू त्याच्या जीवनामध्ये. आणि आपण पाहतो लोकपुरुषवर्तमानाचा 19वा अध्याय जर पाहिला आपण जगाबद्दल अनेक वेळेस ऐकलेलं आहे वचन आहे ना, जगाबद्दल आपण अनेक वेळेस ऐकलेलं आहे. तो जगादार होता आणि प्रभूला त्याने पाहिलं, प्रभू कोण आहे पाहण्याची इच्छा झाली. परंतु आज आपण जर पाहिलं तर जगाच्या जीवनामध्ये आपलं जर जीवन चरित्र पाहिलं तर जगाला काही सुद्धा कमी नव्हतं प्रियानो. तो श्रीमंत होता, वचन सांगतं तो श्रीमंत होता, त्याच्या शरीरामध्ये कोणता आजार देखील नव्हता, तर सर्व काही भरपूर होतं. तो एक जकातदार होता, वचन सांगतं टॅक्स कलेक्टर होता. परंतु त्याने येशूविषयी खूप ऐकलं होतं की येशू आजारांना बरे करतो, येशू लंगड्यांना पाय देतो, येशू आंधळ्यांना दृष्टी देतो, मेलेल्यांना देखील येशू उठवतो, हे त्याने ऐकलेलं होतं येशूविषयी. आणि म्हणून त्याच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं की हा येशू आहे तरी कोण, हे मला पाहायचं आहे. हालेलुया. हा येशू कसा दिसतो? हा येशू काळा आहे की गोरा आहे, उंच आहे की बुटका आहे, हे मी नुसतं पाहणार. त्याला काहीच नव्हतं पाहिजे येशू जवळून, काही कमी पण नव्हतं त्याला आजार पण नव्हता. फक्त येशू कसा दिसतो हे पाहण्यासाठी त्याच्या मनामध्ये कुतूहल होतं आणि त्याची संधी त्याला मिळत नव्हती. खूप दिवसांनी विचार केला येशू कोण आहे मला पाहायचंच आहे. आणि मग एक दिवसाला समजलं येशू ह्या गावामधून येशूमधून येशू जाणार आहे, आमच्या गावामधून जाणार आहे. आणि त्याला खूप आनंद झाला आणि तो निघालेला आहे येशूला पाहण्यासाठी. आणि तो खूप व्यस्त होता कारण जगात खूप काम असतं त्याच्या मागं. आणि मग तो येशूला पाहण्यासाठी गेलेला आहे रस्त्यावर. येशू ज्या ठिकाणी जाणार होता परंतु उशिरा गेलेला आहे, त्याचे कामामध्ये व्यस्त होता. तर तो जगातदार असल्यामुळे त्याला खूप कामं असतील आणि मग त्याने सर्व कामं वगैरे लावून निघाला असेल येशूला पाहण्यासाठी. परंतु त्या वजह सांगतो त्या ठिकाणी खूप गर्दी होती आणि हा जक्का जो होता तो उंची कसा होता, ठेंगणा होता, बुटका होता. आणि गर्दीमध्ये तो गेला, इकडे तिकडे घुसण्यासाठी प्रयत्न केला असेल, इकडून जाऊ का तिकडून जाऊ, खूप गर्दी झालेली आहे, पण त्याला कोणी सुद्धा जाऊ दिलेलं नाही. आणि मग तो काय केला, इकडे बघितला त्याला एक झाड दिसलं, उंबराचं झाड दिसलं आणि त्या झाडावर तो चढलेला आहे प्रियानो येशूला पाहण्यासाठी. त्याच्या मनामध्ये कितीतरी कुतूहल असेल, येशू कसा आहे मला पाहायचं आहे. आणि जसं एखादं माकड झाडावर चढून बसलं तसं हा पटपट पटपट झाडावर चढला आणि उंबराच्या झाडावर जाऊन बसला आहे येशूची वाट पाहत. खाली खूप मोठी गर्दी आहे आणि हा मनुष्य जो जक्कय आहे तो झाडावर चढलेला आहे प्रियानो येशूला पाहण्यासाठी. आणि तेवढ्याच बघत आहे येशूची वाट, बघत आहे येशूची वाट, बघत आहे येशू येणार येशू येणार. तेवढं कोणतरी ओरडला असेल, आला आला येशू आला येशू आला म्हणून. आणि हा पण बघत आहे, सगळी गर्दी पाहत आहे, जक्कय पण झाडावरून पाहत आहे. आणि तेवढ्यात त्याला दिसलं की येशू येत आहे तिथून. आणि येशू आला आणि वचन सांगतं, येशू आल्यानंतर कोणालाच काही बोलणार नाही. आपण वचन पाहू, वचन 5 काय सांगतं. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, जक्कया वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे. हालेलुया, हालेलुया. प्रभू आला, सगळे लोक त्याची वाट पाहत आहेत. परंतु प्रभू येशू आल्यानंतर त्या झाडाखाली थांबला प्रियानो. थांबून त्याने वर पाहिलं तर दृष्टीवर येशूला म्हणून त्याला जक्कय वर आहे माहिती होतं का, तो देव होता नाही का. आणि येशूने पाहिलं की जक्कय वर बसलेला आहे. येशूला असं माहित होतं की हे सर्व लोक मला पाहण्यासाठी आलेलेच आहेत, परंतु ह्यामध्ये असा एक व्यक्ती आहे तो खऱ्या मनाने मला बघण्यासाठी आलेला आहे. आणि मग त्याने येशूने वर दृष्टी केलेली आहे आणि जक्कयला म्हणलं की खाली ये. हालेलुया, हालेलुया. आणि येशूला म्हणतो की जक्कया त्वरा करून खाली ये, है ना.
आज आम्हाला प्रभू तेच सांगत आहे. आज आम्हाला जर वाटत आहे प्रभूला आम्हाला भेटायला पाहिजे, प्रभूने आमची भेट घ्यायला पाहिजे, प्रभूने आज आम्हाला आमच्या घरी यायला पाहिजे, प्रभूने आज आम्हाला आशीर्वाद द्यायला पाहिजे, तर आम्ही आमच्या पापामधून, आज आमच्या सर्व अभिमानामधून, आमच्या कमेंटमधून आम्ही खाली उतरायला पाहिजे प्रियांनो. हालेलुया. आणि येशूला आमच्या घरी आमंत्रण केलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आणि आम्ही ज्यावेळेस सर्व हे सोडतो, नम्र होतो, खाली येणं म्हणजे लीन होणं, नम्र होणं, आणि ज्यावेळेस आम्ही खाली येतो प्रभू आम्हाला सुद्धा म्हणतो की तू खाली ये. आणि प्रियांनो, त्याने प्रभूने असं म्हटल्याबरोबर तो पटकन खाली आला है ना. येशू बरेने खाली ये, लवकर खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरावायचे आहे है ना. आणि म्हणून तो जे पटकन खाली आला आणि प्रभूने त्याला म्हटलं की चल मला आज तुझ्या घरी उतरायचं आहे. त्याने विचार केला नसेल येशूवाड्या लोकांमध्ये मला माझं नाव घेऊन हात मारणार आहे, आणि तो पटकन खाली आला आणि त्याचा प्रभूचं त्याने आगत स्वागत केलं. वचन सांगतं आनंदाने त्याचं आगत स्वागत केलं है ना. जग काय फक्त येशूला बघण्यासाठी आता येशू कसा आहे, कोण आहे, त्याने बघण्या अगोदर येशू त्याच्याकडे पाहिलेला आहे. हालेलुया. हालेलुया. वचन सांगते की तो येशू त्याच्या घरी गेला, आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे. आणि येशू जाऊन त्याच्या घराला म्हणतो की आज त्या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्राहमाचा पुत्र आहे. हालेलुया. पाहतो जर काही नुसता विचार केला की येशू कसा आहे, परंतु येशू त्याच्या मागण्या आणि कल्पनेपेक्षा अधिक त्याच्या घराला उद्धार दिलेला आहे, त्याच्या घराचं तारण केलेलं आहे प्रियांनो, आणि त्याचं जीवन बदलून केलेलं आहे. आणि जर काही प्रभूला म्हणतो प्रभू आजपासून जे म्हणताना इतरांचं केलेलं असेल की मी लोकांना दुप्पट आणि चौपट कसं करतो, परत करतो है ना. देवाचं वचन ऐकता क्षणी विश्वास करा की माझं पण जीवन आज माझ्या मागणी आणि कल्पनेपलीकडे परमेश्वर मला देणार आहे. आज तुम्ही पनेरमध्ये आलात, पनेरमध्ये केवळ एका व्यक्तीकडे नाही, कोणत्या मनुष्याकडे नाही, तर तुम्ही सर्वसमर्थ परमेश्वराकडे आलेले आहात प्रियांनो. आणि परमेश्वर तुमच्या मनातले विचार जाणतो की खरंच आज हे लेकरू, आज ही बहीण, आज हा भाऊ मला पाहण्यासाठी आलेला आहे, आणि प्रभू त्याला दर्शन दिल्याशिवाय, त्याच्या घरी गेल्याशिवाय, त्याला तारण दिल्याशिवाय कधी त्याला सोडणार नाही. हालेलुया. हालेलुया. आपण पाहिले की पहिल्या ठिकाणी परमेश्वराने आरोग्य देऊन त्याच्या मागणी कल्पनेपलीकडे अधिक दिलं. दुसऱ्या ठिकाणी आपण जसं मागणी आणि कल्पनेपलीकडे परमेश्वर त्याच्या घराचे तारण केलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. नंतर आपण पाहतो अजून एक व्यक्ती आहे, आणि तो जन्मापासून पांगळा असलेला व्यक्ती आहे. जर आपण प्रेषितांची कृती 3रा अध्याय आणि वचन जर 3रं पाहिलं, त्या ठिकाणी एक मनुष्य आहे. आपण पाहूया पहिलं वचन काय म्हणतं त्या ठिकाणी. प्रेषित 3 आणि 3. पेत्र व योहान हे मंदिरात जात आहे असे पाहून त्याने भीक मागितली. हालेलुया. हालेलुया. या ठिकाणी एक मनुष्य आहे जो जन्मापासून पांगळा आहे, त्याला चालता येत नाही, आणि त्या ठिकाणी एक मंदिर आहे, आणि त्या मंदिराच्या बाजूला त्याला रोज त्याच्या घरचे काय करायचे, आणून बसवायचे, त्याला उचलून आणायचे, आणि त्या मंदिराच्या जवळ दारामध्ये आत पण नाही, मंदिराच्या बाहेर दरवाजाजवळ बसवायचे. त्याचं कारण एकच की मंदिरामध्ये जे लोक यायचे जायचे त्यांच्याकडून काहीतरी त्याला मिळेल, त्याने भीक मागायचा, 4 आणे 8 आणे असं मागायचा, त्याच्यावर आपली उपजीविका करायचा, आपल्या घराण्याचा त्याने खर्च धरवायचा. अशा रीतीने मनुष्याचं जीवन होतं. रोजच्या दिवसामध्ये तो मंदिराच्या दरवाजाजवळ येऊन बसायचा. आणि वचन सांगतो की पेत्र आणि योहान देवाचे 2 दास होते, आणि ते चालले आहेत मंदिरामध्ये प्रार्थना करण्यासाठी, परंतु त्यांना वाटलं की खूप चांगले लोक दिसतात आहेत, चांगले कपडे आहेत, सूट बूट घातलेले आहेत, त्यांच्याकडे आपल्याला काहीतरी मिळेल ह्या अपेक्षेत त्यांच्याकडं लक्ष लावलेलं आहे, मागितले आहे, भीक मागितली असेल. परंतु पेत्र म्हणतो की आम्हाकडे पहा. आणि त्या मित्राला वाटलं की मला खूप पैसे मिळतील, आता ह्यांच्याकडून मला खूप काहीतरी मिळेल. परंतु पेत्र म्हणतो की आमच्या जवळ काही नाही, पण जे आहे ते तुला आम्ही देतो. नासोर येशूच्या नावाने चालू लाग. आणि वचन सांगतो त्याचा त्याने हात धरला आणि त्याला उठवलं, आणि तो मनुष्य उडी मारून उठला, आणि मग गौरव करत त्यांच्या बरोबर मंदिरात गेलेला आहे. हालेलुया. हालेलुया. भीक मागितली, फक्त भीक मागितली, त्याला वाटलं 4 आणे 8 आणे मिळेल, परंतु त्याला माहित होतं की ह्याच्यापेक्षा अधिक मला काहीतरी आज मिळणार आहे. हालेलुया. म्हणून त्याने भीक मागितल्यानंतर पेत्राने जेव्हा त्याचा हात पकडला, उजवा हात घेऊन त्याला उठवलं, आणि वचन सांगतं की त्याच्या
घोट्यामध्ये, त्याच्या पावलामध्ये, त्याच्या पायामध्ये तात्काळ बळ आलं आणि तो उडी मारून उठला आणि पेत्र संगती आणि योहाना संगती तो मंदिरामध्ये स्तुती करत देवाची आराधना करत तो मंदिरामध्ये गेलेला आहे. एवढ्या दिवस तो बाहेर बसायचा, पण ज्या वेळेस त्याला प्रभूने चमत्कार केला त्यावेळेस वचन सांगतं की तो उडी मारून आणि देवाची स्तुती करत मंदिरामध्ये गेलेला आहे. हालेलुया. प्रियांनो, परमेश्वर आपल्याला अधिक काही दिलेलं आहे. परमेश्वराने आपल्या मागण्या आणि पलीकडे दिलेलं आहे. आपण पाहतो की जगामध्ये जर पाहिलं तर अनेक लोक दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये आहेत, आज अनेक लोक घरी आजारी असतील किंवा अनेक समस्यामध्ये असतील, परंतु आपण धन्य लोक आहोत की ज्या प्रभूची स्तुती आराधना करत पवित्र मंदिरामध्ये बसलेलो आहोत. हालेलुया. याचं कारण एकच आहे की आम्ही परमेश्वराकडे आरोग्य मागितलं, परमेश्वराने आम्हाला आरोग्य दिलंच दिलं. त्याच्या मंदिरामध्ये येऊन त्याची स्तुती आराधना करण्याची शक्ती परमेश्वराने दिलेली आहे. हालेलुया. आणि हेच वचन सांगते की जास्तीत जास्त अर्थात आपल्या मागण्या आणि कल्पनेपेक्षा अधिक देणारा परमेश्वर आपला जिवंत परमेश्वर बाप आहे ना. आपण सुरुवात आधी पाहिलं की परमेश्वराने आरोग्य दिलं 38 वर्ष दुखणे करायला आहे ना. त्याने मागितलं फक्त मला तळ्यामध्ये सोड, परंतु प्रभूने त्याला जागेवर बरं केलेलं आहे. त्याच्या मागणी पलीकडे तयार केलेलं आहे. त्यानंतर आपण पाहतो दुसरी गोष्ट म्हणजे तारण दिलं जक्कयाला आहे ना. जक्कया फक्त बघण्यासाठी आला येशू कसा आहे, येशू कोण आहे, येशू कसा दिसतो, परंतु येशूने त्याला मागणी आणि त्याच्या इच्छेच्या पलीकडे जाऊन त्याला उद्धार दिलेला आहे, त्याला तारण दिलेलं आहे, त्या दिवसापासून त्याचं जीवन बदलून गेलेलं आहे. आणि तिसरं आपण पाहतो की त्याचा जो लंगडा व्यक्ती होता, जो दरवाजाजवळ बसायचा आणि परमेश्वराने त्या पेत्राने देवाच्या सेवकाने त्याचा हात धरून त्याला उठवलेला आहे. त्याने विचार पण केला नसेल की आजारातून बरा होईल, मी तर ह्या मंदिरामध्ये जाईल चालत, परंतु त्याने फक्त भीक मागितली. त्याला वाटतं चार आठाने मिळतील, परंतु प्रभूच्या सेवकाने ज्यावेळेस त्याला उठवलं त्यावेळेस त्याच्या मागणीच्या पलीकडे त्याला देवाने दिलेला आहे. हालेलुया. हालेलुया. आणि चौथी गोष्ट एकदम अद्भुत चमत्कार प्रभूने त्याच्या जीवनामध्ये केलेला आहे, तो म्हणजे मेलेला लाजार प्रभूने जिवंत केलेला आहे. हालेलुया. हालेलुया. योहानची वर्तमानाचा 11 अध्याय जर आपण पाहिलं तर प्रियानो त्या ठिकाणी वचन सांगतं बेथानी म्हणून एक गाव आहे आणि त्या गावामध्ये एक कुटुंब राहत होतं. बेथानी म्हणून एक जेरुसलेममध्ये गाव आहे, त्याच्यामध्ये एक कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबामध्ये मार्था, मरिया दोघी बहिणी आणि त्यांचा भाऊ लाजार नावाचा एक भाऊ होता. ते तिघजण राहत होते. आणि वचन सांगतं येशू ख्रिस्त त्यांच्या घरी वारंवार जायचा. येशू ख्रिस्त त्यांच्या घरी जायचा, राहायचा, जेवायचा, त्यांच्याकडे प्रार्थना करायचा. आणि असं वचन सांगतं की तो लाजार जो मनुष्य आहे तो येशूचा एक मित्रच बनून गेला होता. आणि वचन सांगतं एक दिवशी येशू ख्रिस्त दुसऱ्या गावामध्ये असताना तो लाजार जो होता, त्या बहिणींचा जो भाऊ होता, तो आजारी पडलेला आहे. प्रियानो काय झालेला आहे? आजारी पडलेला आहे. आणि मग या बहिणींनी पाहिलं की येशू आहे का. हालेलुया. हालेलुया. आणि मग ह्या बहिणींनी पाहिलं की आता आमचा भाऊ तर आजारी पडलेला आहे, येशू पण गावाला गेलेला आहे. आणि मग त्या बहिणींनी येशूला एका मनुष्याच्या हाती निरोप पाठवला की तुमचा मित्र जो तुमच्यावर प्रेम करता, ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे, तो लाजार काय आहे? आजारी आहे. तुम्ही लवकर या आणि त्याला काय करा? बरं करा. परंतु वचन सांगतं येशूला हा निरोप मिळाला तरी येशू होता त्या ठिकाणीच आणखी 2 दिवस राहिलेला आहे. हालेलुया. हालेलुया. कारण येशू का बरं त्या ठिकाणी आणखी 2 दिवस राहिला? कारण येशूला त्यांच्या जीवनामध्ये मागण्या आणि कल्पनेपेक्षा अधिक काम करायचं होते. हालेलुया. त्यांची फक्त इच्छा होती की येशूने आजाराला येऊन बरं करावं, परंतु येशू वचन सांगते की येशूला हा निरोप मिळाला तरी येशू आणखी त्या ठिकाणी होता, त्या ठिकाणी आणखी 2 दिवस राहिला आहे. आमच्या पण जीवनामध्ये आम्ही अनेक प्रार्थना करतो, प्रभू माझं हे काम होऊ दे, प्रभू माझा हा आजार बरा कर, प्रभू माझ्या मुलाचा मार्ग मोकळा कर, प्रभू माझ्या मुलीचा मार्ग मोकळा कर. प्रभू आमच्या जीवनामध्ये उशीर करतो. त्याचं प्रभूला आम्हाला उत्तमातलं उत्तम द्यायचं असतं. आमच्या मागण्यापेक्षा अधिक, आमच्या कल्पनेपेक्षा अधिक प्रभूला आम्हाला काय करायचं असतं? द्यायचं असतं. म्हणून प्रभू काय करतो? काय करतो? उशीर करतो. प्रियांनो हालेलुया. हालेलुया. कधी आम्हाला वाटतं त्या ठिकाणी प्रार्थनेला आले, मला काही बरं होत नाही बाबा, मला काही माझे मार्ग काही मोकळे होईल बाबा, आता काही दुसरी प्रार्थना शोधायला पाहिजे, दुसरीकडे जायला पाहिजे. असं करून आम्ही काय करतो? अनेक ठिकाणी जातो, अनेक ठिकाणी फिरतो. परंतु प्रियांनो तीच योग्य वेळ असते प्रभू आमच्या जीवनामध्ये कार्य करणार असतो. प्रभू मुद्दाम आम्हाला देण्यासाठी उशीर करतो, कारण आमच्या जीवनामध्ये प्रभूला मागण्यापेक्षा आम्हाला जास्त द्यायला पाहिजे असतं. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून प्रभूने विचार केला, येशूने विचार केला, आता हा लाजार आजारी आहे, परंतु मी जाणार नाही, कारण
त्यांच्या जीवनामध्ये मला आधी कार्य करायचं आहे, है ना. आम्ही आमच्या जीवनामध्ये जर समस्या असेल, अडचणी असेल, ह्या ठिकाणी मार्ग नाही मोकळा झाला तर आपण काय करतो, दुसरी प्रार्थना शोधतो, दुसरीकडे जातो. प्रियांनो, तसं नाही करायचं, आम्ही पळापळी नाही करायची. तर प्रभूने आम्हाला जे वचन दिलेलं आहे, जे बायबल दिलेलं आहे, याच्यामध्ये तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर आहेत. हालेलुया. आमच्या जवळच आहे, परंतु ते आम्हाला सापडत नाही, आता आम्ही शोधत नाही. ज्यावेळेस आम्ही शोधतो त्यावेळेस आम्हाला काय सापडतं. हालेलुया. एक उदाहरण सांगते. एक राजा असतो आणि तो राजा त्याच्या राजवाड्यामध्ये राहत असतो. आता राजा म्हटल्यानंतर सर्व सुखसोयी असतात, त्याला कोणत्याच गोष्टीची कमी नसते. परंतु एक गोष्ट असते, त्याला शांती नसते, त्याला समाधान नसतं, त्याला रात्रीची झोप येत नसते. आणि म्हणून राजा खूप बेचैन असतो. सर्व काही सुखसोयी आहे, सर्व काही व्यवस्थित आहे, झोपायला बिछाना मऊ मलमलीचा गादी आहे, परंतु त्याला काय होत नाही, झोप येत नाही, शांती नाही. आणि मग तो विचार करतो की आता मी माझा राजवाडा, माझा राजमहल सोडून मी बाहेर जातो शांती शोधण्यासाठी. मला कुठं शांती मिळेल, मला कुठं समाधान मिळेल. आणि तो निघालेला आहे राजवाडा सोडून आणि जात आहे. जात असताना दिवस संपतो, रात्र चालू होते, तो चालत आहे. एक जंगल लागतं आणि त्या जंगलामध्ये तो जातो. रात्र झालेली आहे, अंधार पडलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी त्याला काय करायचं, मग त्या ठिकाणी एक त्याला झोपडी दिसते आणि त्या झोपडीमध्ये एक प्रकाश, थोडासा बारीक मंद दिवा असतो. आणि तो राजा विचार करतो की आता रात्र झालेली आहे, त्या ठिकाणी आपण काय करावं, रात्र घालवावी आणि सकाळी उठून पुन्हा प्रवासाला निघावं. आणि मग तो त्या घरामध्ये जातो. त्या घरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एक म्हातारा माणूस राहत असतो. आणि मग तो राजा म्हणतो की राजा त्याच्या जातो, दार वाजवतो, दार उघडतो त्या झोपडीचं. आणि म्हातारा म्हणतो, कोण आहे तुम्ही? तो म्हणतो, मी एक राजा आहे, असं मी चाललो, मला सुख नाही, शांती नाही, मला झोप येत नाही. तो म्हणतो, बरं या म्हणतो घरामध्ये. आणि मग घरामध्ये येतात, दोघं जण गप्पा वगैरे मारतात. आणि मग झोपण्याची वेळ होती. आणि मग झोपत असताना म्हातारा माणूस बाहेर जातो, त्या घरातला झोपडीचा माणूस बाहेर जातो आणि इकडं तिकडं शोधतो, सगळं शोधत असतो. खूप वेळ जातो, शोधतो. राजा म्हणतो, हा काय करताय बाहेर? आणि मग राजा पण येतो. राजा म्हणतो की काय शोधताय तुम्ही? तो म्हणतो, माझं 1 रुपयाचं नाणं या ठिकाणी पडले, माझं 1 रुपयाचं नाणं हरवलंय, ते मी शोधत आहे. राजा पण त्याला शोधू लागतो. नाणं शोधता सापडतच नाही. दोघं पण खूप शोधत आहे, सापडतच नाही. आणि मग राजा त्या म्हाताराला म्हणतो, तुझा 1 रुपया कुठं पडला? तो म्हणतो, घरात पडलाय माझा 1 रुपया. मग राजा म्हणतो, घरात पडला तरी तू या ठिकाणी का शोधत आहेस? तो म्हणतो, घरात खूप अंधार आहे म्हणून बाहेर शोधत आहे. आणि मग राजाला खूप हे वाटतं, कसला वेडा माणूस आहे, घरामध्ये आहे ना बाहेर शोधतोय. मग तो म्हणतो, तू काही वेडा आहे का? तुझा रुपया घरात पडला असून तू बाहेर का शोधत आहे? घरामध्ये दिवा चांगला मोठा कर आणि त्याच्या प्रकाशामध्ये तू काय कर, नाणं, तुझा 1 रुपयाचा सिक्का शोध. तो म्हणतात, हेच मी तुम्हाला सांगत आहे महाराज, तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की तुमची शांती, तुमचं सुख सर्व काही राजवाड्यातच आहे, पण तुम्हाला काय होणार ते सापडत नाही. अशा रीतीने त्याला काय केलं, त्याने धडा शिकवलेला आहे म्हाताऱ्याने. त्याप्रमाणे आमच्या जवळ हे पवित्र वचन आहे, जे आमच्याकडे असून सुद्धा आम्ही काय करतो, इकडे तिकडे शोधत फिरतो. ह्याच्यामध्ये सर्व काही समस्यांचे उत्तर आहेत प्रियांनो. आणि वचनच सांगतं की परमेश्वराचं वचन, स्तोत्र 119, 105, तुझे वचन माझ्या पावलाकरिता दिवा आणि माझ्या मार्गावर काय आहे, प्रकाश आहे. हालेलुया. हालेलुया. आमच्याकडे असतं परंतु आम्हाला सापडत नाही प्रियांनो. हालेलुया. आणि म्हणून ज्यावेळेस राजा मेला, येशू काही आलाच नाही त्या ठिकाणी. आणि आल्यानंतर राजा मेला आणि वचन सांगते की 4थ्या दिवशी येशू त्या ठिकाणी आलेला आहे. आणि मग त्याला पुरून 2 दिवस झालेले आहेत. आणि मग सगळे म्हणाले की येशू उशीर केला, राजा असते या ठिकाणी असं राजा मेला नसता. परंतु प्रियांनो, सर्वांना वाटतं की येशूचा उशीर केला आहे, परंतु येशू त्या ठिकाणी योग्य वेळी आलेला आहे प्रियांनो. हालेलुया. हालेलुया. येशूला त्यांच्या मागणे आणि कल्पनेपेक्षा अधिक द्यायचं होतं. हालेलुया. हालेलुया. आणि येशू म्हणतो की चला दाखवा मला कुठे मार्था मरिया गेल्या, प्रभू तुम्ही त्यासाठी माझा भाऊ मेला नसता. पण प्रभू येशू सांगते की दाखवा मला कुठे आहे तुमचा भाऊ, कुठं पुरलेला आहे. आणि ज्यावेळेस प्रभू येशू त्या ठिकाणी गेल्यानंतर मोठी धोंड त्या कबरेवर होती आणि प्रभू म्हणतो की धोंड बाजूला काढा. हालेलुया. मला पुन्हा सांगत आहे की धोंड बाजूला काढा. कसली धोंड आहे आमच्या जीवनामध्ये? तर आमचा अविश्वास हे आमच्या जीवनामध्ये खूप मोठी धोंड आहे. आम्ही विश्वास ठेवतो पण पूर्ण विश्वास ठेवत नाही. हे काम माझं होईल का नाही, माझा मार्ग मोकळा होईल का नाही, या प्रश्नाचं मला उत्तर मिळेल का नाही. परंतु ज्यावेळेस आम्ही अविश्वास काढून
पूर्ण विश्वासाने प्रभूच्या शोधास लागतो, प्रभूला मागतो, त्यास प्रभू आमच्या मागणे आणि कल्पनेपेक्षा अधिक देणार परमेश्वर. हालेलुया, हालेलुया. किती मोठा चमत्कार. प्रभू येशू सांगितले की लाजारा बाहेर ये, आणि मेलेला लाजार 4 दिवस मरून त्याला झाले होते आणि तो लाजार बाहेर आलेला आहे प्रियानो. हालेलुया. जर तो आजारी असताना प्रभू येशू आला असता लोकांना काय वाटलं असतं का? नाही. प्रभूला दाखवायचं होतं की मेलेला पण जिवंत करण्यासाठी मी समर्थ परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. अशा रीतीने प्रभू परमेश्वर आम्हाला सार्वकालिक जिवंत मिळालेलंच आहे प्रियानो, परंतु अजून पण आम्ही बंधनात आहोत. ज्याप्रमाणे लाजार बाहेर आल्यानंतर त्याचं संपूर्ण शरीर जे होतं ते पट्ट्यांनी कापडाने बांधलेलं होतं, आम्हाला पण जीवन मिळालं, परंतु अजून पण आम्ही कसं आहोत? बंधनात आहोत, बांधलेले आहोत. हे बंधन आमचे तुटले गेले पाहिजे, तर आमच्यामध्ये अविश्वास आम्ही काय केलं पाहिजे? काढून टाकला पाहिजे. म्हणूनच प्रियानो जेव्हा आपण प्रभूकडे मागतो तेव्हा पूर्ण विश्वासाने प्रार्थना केली पाहिजे. प्रभू हा प्रश्न आहे, तू मोकळा कर. प्रभू हे माझं प्रश्नाचं उत्तर मला दिलंच पाहिजे, यासाठी की ज्यावेळेस प्रभू येणार त्यावेळेस आम्ही त्याच्या संगती जाण्यासाठी तयार आणि सिद्ध होणार. प्रभू येशूचे वचन सर्वांना प्रभू आशीर्वादित पवित्र ठेवो.